आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर हितेश अग्रवाल, जे 2008 पासून खरं तर या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात, ज्याच्यामध्ये काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आहेत, काही कमर्शियल, इंडस्ट्रियल अशा वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर ते काम करतात. त्यांचा आजवरचा या क्षेत्रातला अनुभव कसा आहे, त्यांनी कुठले कुठले प्रोजेक्ट्स केलेले आहेत आणि भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर त्यामध्ये थेट गप्पांना सुरुवात करूया. सुरुवातीला थोडं मला असं विचारायचं ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल, म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डकडे वळण्यामागची प्रेरणा कोणाची होती, काय सांगाल? सर, मी बेसिकली जळगावचाच असल्यामुळे जळगावनच RR हायस्कूल मधून माझं शिक्षण झालेलं आहे आणि SMIT कॉलेजमधून डिप्लोमा करून श्रम साधनामधून मी इंजिनिअरिंग केलेली आहे. आणि या क्षेत्रात येण्यासाठी माझी प्रेरणा माझे काकाच होते, जे स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत आणि ते 91 पासून या क्षेत्रात कार्यरत आहे जळगावला. ओके, त्यामुळे तुम्हालाही वाटलं की या क्षेत्रात यावे. बरं, मग आता पुढचा आणखी एक स्ट्रगल येतो प्रत्येक सिव्हिल इंजिनियरच्या आयुष्यातला, तो म्हणजे पहिला प्रोजेक्ट. आणि मग पहिला प्रोजेक्ट मिळताना थोडं दडपण असतं, भीती असते. स्वतः जो वैयक्तिकरित्या पहिला प्रोजेक्ट करतो आपण, त्याचा तुमची आठवण काय सांगाल? नाही, पहिला प्रोजेक्ट मला भेटला होता म्हणजे देवाच्या योगाने का तो गणपती मंदिराचाच भेटला होता. क्या मानले? हा, सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे एक बांबोरी जवळ, त्या गणपती मंदिराचा भेटला होता. तर ते काम प्रायव्हेटली करताना खूप मोठं दडपण होतं, तर कसं होईल काय होईल, पण त्या देवाच्याच आशीर्वादाने म्हणा का त्याच्याने ते काम अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण झाल्याने तेव्हापासून आजपर्यंत कुठेच थांबावं लागलं नाही या क्षेत्रात कार्य करताना. वा, क्या बात आहे. दुसरं, या क्षेत्रात काम करताना अप्रशिक्षित कामगार किंवा अकुशल कामगारांबरोबर रोज सामना होतो आणि त्यांच्याकडून ते काम करून घेणं एक वेगळं स्किल असतं, जिकरीचं काम. बरोबर. तर मग कारण त्यांच्याकडनं काही चूक झाली तर मोठी दुर्घटना सुद्धा घडू शकते. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळली एवढे वर्ष? त्याच्यासाठी स्वतः साईटवर वेळोवेळी थांबून आणि ज्यावेळेस जास्त रिस्की काम आहे स्वतः आपण थांबून ते काम एक्झिक्यूट करून घेतलेलं आहे. म्हणजे लेबरच्या भरोश्यावर न राहता, अनस्किल लेबरच्या भरोश्यावर न राहता स्किल लेबरांनाच त्याच्यात एंगेज करून थोडे 2 पैसे जास्त गेले तरी चालतील, पण त्या उद्देशाने त्यांच्याकडनं ते काम करून घेतलेलं आहे आपण. बरोबर. रेसिडेन्शियल मध्ये काम करताना बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल, त्या कस्टमर असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता बसवून द्या. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा राखता? सर, बजेटचा विषय असा येतो का मी त्यांना स्टार्टिंगलाच सांगितलेलं असतं का RCC, बांधकाम आणि प्लास्टर या गोष्टीत बजेट ही गोष्ट लागू होत नाही. ती गोष्ट लागू होते फिनिशिंग आयटम मध्ये. तर तुम्ही त्या गोष्टींना इंटिरियर डिझायनर सोबत कोलॅबरेट करून ते बजेट करा, पण RCC स्ट्रक्चर मध्ये कुठल्याच बजेटची अपेक्षा ठेवू नका. बरोबर. आता एक वेगळा प्रश्न आहे थोडा, तो म्हणजे जसं तुम्ही या फील्डमध्ये आता 15-18 वर्षापासून काम करताय, तर जसं हे क्षेत्र बदलताना बघितलंय, यातलं तंत्रज्ञान बदलताना बघितलंय, त्याप्रमाणे तुम्ही जळगाव सुद्धा एक बदलताना बघितलंय. तर त्यालाच अनुसरून हा प्रश्न आहे, म्हणजे जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं, कुठल्या क्षेत्रावर आता काम करण्याची गरज आहे? सर, जळगावला विकासासाठी न्यायचं असेल तर सगळ्यात पहिले इंडस्ट्रियल क्षेत्रात खूप मोठी विकासाची गरज आहे. कारण की जोपर्यंत इंडस्ट्रीज येणार नाही तोपर्यंत रोजगार उपलब्ध होणार नाही आणि रेसिडेन्शियल प्रोजेक्टची डिमांड उपलब्ध होणार नाही. बरोबर. तर पण मग शासनाने काय पावलं उचलली पाहिजेत हा इंडस्ट्रियल एरिया तिकडे डेव्हलप करण्यासाठी? शासनाचीच सगळ्यात मोठी आवश्यकता आहे का, आता जसं प्रायव्हेट MIDC सँक्शन झालेलं आहे एअरपोर्ट समोर, जर तुम्हाला कल्पना असेल, पण त्याच्यातही काही डेव्हलपमेंट होत नाही कारण की त्यांना काहीतरी वॉटर सप्लाय आणि इलेक्ट्रिक सप्लायचा प्रॉब्लेम येतोय. म्हणजे त्याच्यासाठी शासनाकडून कुठलीच हालचाल दिसत नाहीये आणि लोकल जे शासनाचे दरबारी आहेत तेही काही कार्य करताना दिसत नाहीये. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स त्याचे बघता, काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता? स्टील निवडताना साहेब त्याची टेन्साईल स्ट्रेंथ आणि जी आजच्या हिशोबाने 550D जे आलेलं आहे टेन्साईल स्ट्रेंथची त्याची ती पूर्ण व्हायला पाहिजे. आणि मेन म्हणजे त्याची बेंडिंग, कारण बऱ्याच स्टील असं आहे का ज्यावेळेस आपण लिंक्स किंवा स्ट्रिप्स बेंड करतो ना त्यावेळेस त्या तुटतात, तर ते तुटायला नको, त्याचं बेंडिंगही प्रॉपर व्हायला पाहिजे. या मेन गोष्टी त्याच्यातल्या आहेत. आणि त्याचं सगळ्यात मेन म्हणजे जे वेट आहे पर रनिंग मीटर ते पूर्ण स्पेसिफिक, आणि त्याचा डाया, कारण की बरेचसे स्टील आम्ही असे बघितले काम करताना तर ते अंडरवेटही येत आहे किंवा ओव्हरवेट येत आहे, त्याच्याने म्हणजे कन्स्ट्रक्शन करणाऱ्याचं स्वतःचंही नुकसान होत आहे. बरोबर. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही कधी आजवर कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का? आयकॉन स्टील मी एक अपार्टमेंट केलंय मेरून तलाजवळ, त्या प्रोजेक्टला वापरलं होतं. मग आयकॉन स्टीलचा याचा अनुभव कसा होता, त्यांच्या क्वालिटी, सर्व्हिस, कॉस्ट वाईज एकदम म्हणजे ऍज कम्पेरेटिव्ह जे जळगावमध्ये प्रोडक्ट विकले जातात तुमचे राजुरी, पोलाद किंवा आयकॉन, याच्यात आयकॉनचा रिझल्ट चांगलाही होता आणि प्राइस वाईजही कम्पॅरेटिव्हली होतं. ओके. आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, की जो काम करताना वेगळा आनंद, समाधान मिळाला? सर, काम करताना म्हणजे सागर पार्कवर जे सगळ्यात पहिले 2019 मध्ये मी म्हणजे कोविड नंतर, जसं कोविडचं लॉकडाऊन उघडलं त्याच्यानंतर एक
पब्लिक टॉयलेटचं काम केलं. बोलताना म्हणजे लोकांना विचार करावा लागेल का हे पब्लिक टॉयलेट पण हा आयकॉनिक कसा, बरोबर का तो पब्लिक टॉयलेट असताना सुप्रीम कंपनीने तो CSR फंडातनं तो प्रोजेक्ट केलेला आहे. आणि त्या प्रोजेक्टची कॉस्ट 60 लाख रुपये. एक पब्लिक टॉयलेटला 60 लाख रुपये खर्च करणे आणि त्याच्यात आम्ही STP लावलेलं आहे कंपनीचं स्वतःचं, तर ते म्हणजे टॉयलेटचं जे पाणी येते फिल्टर करून तिथेच प्लांटेशनला ते युज केलं जात आहे. क्या बात आहे. क्या बात आहे. मग खरंच हा वेगळा प्रोजेक्ट आहे. हो, त्याच्यासाठी म्हणजे लोकांना असं वाटतं का टॉयलेट केलं त्याचं एवढं का करावं, पण ते टॉयलेट करताना जो एक अनुभव होता तो खूप वेगळ्या प्रकारचा अनुभव होता. क्या बात आहे. आणि आणखीन एक प्रश्न म्हणजे एखादा प्रोजेक्ट करताना काही अडचणी आल्या आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? सर तसं तर आजपर्यंत जनरली काही अडचणी आल्या नाही, आणि छोट्या मोठ्या आल्या तर साईट लेवलला हँडल होऊन जातात त्या. बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये आता जी नवीन तरुण इंजिनियर्स येतात, पुढची पिढी येते थोडक्यात थोडी, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात काम करण्यासाठी? सर तरुण इंजिनियर येणारे, आता माझे जसे रेल्वेचे काही प्रोजेक्ट चालू आहे, आम्ही बऱ्याच इंजिनियरांचे इंटरव्ह्यू घेतले जॉबसाठी, पण तरुणांना फील्डवर काम करायची इच्छा नाहीये सगळ्यात मोठी, का त्यांनी फील्डवर जाऊन उन्हात उभं राहून काम करण्यासाठी स्वतःला तयार करावे, ही सगळ्यात मोठी त्यांना एक. आणि टेक्निकल नॉलेज हा सेकंडरी पार्ट होऊन गेलेला आजच्या तारखेत. येणारे तरुण साईटवरच जाऊ इच्छित नाही. बापरे. जर हे होते इंजिनियर हितेश अग्रवालजी, आणि त्यांनी फार महत्वाच्या मोजक्या शब्दांमध्ये सांगितलं. त्यातला एक मुद्दा मला फार आवडला, तो म्हणजे की ते जसं म्हणले की तरुण इंजिनियर म्हणजे हे फील्डच आहे, एक क्षेत्रच असं आहे की जिथं कायम तुम्हाला फील्डवर जावं लागेल, साईटवर जावं लागेल. ऑफिसमध्ये बसण्याचं हे फील्डच नाही, कारण तुम्ही हे जे जमिनीवर एखादी वास्तू निर्मिती करता, त्यामुळे तिथं जाऊन काम करणं याची तयारी असेल तरच तुम्ही या क्षेत्रात या, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा असं म्हणत असतो की एखादा इंजिनियर राष्ट्र निर्मिती करतो, तर त्याची सुरुवात मला असं वाटतं की कायम गाव पातळीपासून, जिल्हा पातळीपासून होते. आणि त्यातलेच हे एक इंजिनियर आहेत म्हणजे एक मोठा गावातला छोटा ब्रिज असेल, एखादी प्राथमिक शाळा असेल, किंवा अशा प्रकारचा एखादा सार्वजनिक शौचालयाचा प्रकल्प असेल, पण तो इतक्या मोठ्या प्रमाणात आणि इतक्या चांगल्या प्रकारे सुद्धा एक्झिक्यूट होऊ शकतो, याचं हे जिवंत उदाहरण आहे. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.